तर बनतेजींसाठीच मी थोडासा उशीर करत होतो. आलोय आलोय. हा, जॉईंट झालोय इतक्यात. लगेच लक्षात आलं माझ्या. हो. तुम्ही आले की तुमच्या मागे ताफा येतो. तर पुन्हा एकदा सावधान. सावधान म्हणजे आपण कायेमध्ये उतरतो. स्वतःच्या संपर्कात येतो म्हणजे कायेमध्ये उतरतो. आणि कायेमध्ये उतरण्यासाठी आपण जर थेट उतरता नसेल येत, डायरेक्ट डायरेक्ट पण उतरता येतं. पण डायरेक्ट जमत नसेल तर मग आनापानचा आधार घ्यायचा. त्याच्यासाठीच आनापान सती सांगितली बुद्धांनी. बुद्धांनी आनापान सती का सांगितली? सतीपठ्ठानासाठी. आपला बोर्ड मुद्दाम ठेवला मी या ठिकाणी. आनापान का सांगितली? सतीपठ्ठानासाठी. हे 4 सतीपठ्ठान आहेत. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि धम्मानुसती. सती हे टायटलच आहे वर. सती ही प्रत्येक ठिकाणी जोडली जाते. सती कधीही संपत नाही, संपली नाही पाहिजे. सती हे टायटल आहे मुख्य. आनुसती, अपानुसती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती, मनोधम्मानुसती. धम्म म्हटलं की मन, मन समजायचं. कारण मनातच सर्व काही आहे. कारण मन हेच मुख्य आहे. मन प्रमुख आहे. मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, धम्मपदातली पहिलीच गाथा. तर तो सगळ्या बुद्ध धम्माचा सार आहे. बुद्ध धम्माचं सार तत्व, मुख्य गोष्ट मनोसेठा म्हणजे श्रेष्ठ. मनोसेठा श्रेष्ठ, तर श्रेष्ठ म्हणजे पण सार आहे. आणि धम्म हे मनामध्ये असतात किंवा हा, धम्म हे मनामध्ये असतात आणि मनाप्रमाणे धम्म काम करतात. मनोसेठा मनोमया, मन हा सेंट्रल पॉइंट आहे. मन हा मुख्य मुद्दा आहे, मध्यवर्ती मुद्दा आहे. आपली जी सती जी आहे, सावधानता जी आहे, जागृती जी आहे, ही मनोधम्मापर्यंत पोहोचण्यासाठी आहे, इथे येण्यासाठी आहे. ते कुठं आहे ते माहिती नाही. आणि त्याला मनोधम्म अनुभवण्यासाठी म्हणजे मन अनुभवण्यासाठी. जेव्हा आपण धम्म म्हणतो तेव्हा आता मन, मन हीच गोष्ट धरून चालायची. कारण मन अर्थात जागृत मन हा. सती असलेलं मन तेच धम्म पाहतं. अजागृत मन धम्म, त्याच्यात धम्म असतात पण त्याला धम्म दिसत नाहीत. जागृत मनाला धम्म दिसतात. जागृती म्हणजे परत बुद्ध. कारण जिथं आपण सती म्हणतो तिथं सरळ सरळ बुद्ध. आता मला तर बुद्धच दिसतात. सती जागृती म्हटलं की मला बुद्ध दिसतात आणि बुद्धांना धम्म दिसतं म्हणजे हे सगळं दिसतं. आता याच्यामध्ये सगळा धम्म आला, हळूहळू लक्षात येईल. आपण आता धम्मपदाचा अभ्यास करतो तो याच्यातच येतो. आता आपण जी पुढची गाथा घेणार आहोत तर ते लक्षात येईल. तेही याच्यातच येणार आहे. तर जेव्हा आपण जागृतीचा विषय घेतो किंवा जागृती हा मुद्दा मनात आल्याबरोबर आपल्याला कनेक्ट होता आलं पाहिजे, स्वतःमध्ये उतरता आलं पाहिजे. आणि डायरेक्ट जर उतरता येत नसेल तर मग आनापानचा आधार घेतला पाहिजे. आणि काल आपण दिवसभर या विषयाला वेळ दिला जवळपास. जरी आपण 5-6 5च तास बसलो असलो काल, नाही का, काल किती 5 तास बसलो होतो आपण. तर 5 तास म्हणजे दिवसभरच. मी तर दिवसभर त्या विषयाच्या संपर्कात होतो.
तर आपण काल हाच विषय पाहिला जो बोर्डावर आहे. आणि हा आपला कायमस्वरूपीचा विषय आहे. कारण हे आपण आहोत. हे आपण आहोत. अनापान आपल्यात आहे, काया आपल्यात आहे, वेदना आपल्यात आहे, चित्त आपल्यात आहे, मनोधम्म आपल्यात आहे, सप्तबोध्यांग आपल्यात आहेत. विद्या पण आपल्यात येईल. नसेल, जेवढी आहे तेवढी आहे, बाकीची येईल. येईल तेव्हा येईल. तेव्हा विद्या चौथा जो रिझल्ट आहे तोही आपल्यातच आहे. आणि विमुक्ती पण आपल्यातच आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ही सगळी धडपड चाललेली आहे. कारण ती आपली गरज आहे. विमुक्ती आणि विद्या म्हणजे बुद्ध, बोधी, ही आपली गरज आहे. कारण त्याच्याशिवाय जीवनाचा प्रश्न सुटतच नाही, सुटूच शकत नाही. इम्पॉसिबल आहे. काही करा तुम्ही, किती प्रयत्न करा. आपला जो जीवनाचा प्रश्न आहे हा ह्याच्याशिवाय, धम्माशिवाय, जागृतीशिवाय सुटूच शकत नाही. बाकी जगणं होईल, पण मुक्त जगणं ही वेगळी गोष्ट आहे. जगायला काय, प्राणी जगतात. जगायला सगळे प्राणी जगतात. जगायला काय लागतं? खायला लागतं, प्यायला लागतं, म्हणजे अन्न. माणसांना वस्त्र पाहिजे, प्राण्यांना वस्त्राची गरज नाही. कारण त्यांना निसर्गाचं वस्त्र आहे किंवा निसर्गाचं संरक्षण आहे. त्यांची त्वचा जी आहे, त्वचेवरचे जे केस आहेत, त्याच्यामुळे त्यांचं ते वस्त्रच आहे. त्यामुळे त्यांना वस्त्राची गरज नाही, आपल्याला वस्त्राची गरज आहे. आपल्याला निवारा पाहिजे, म्हणजे आपलं घर आहे. घर आहे म्हणजे तो निवारा आहे. निवारा सुरक्षिततेसाठी, कपडे पण सुरक्षिततेसाठी, थंडी वाऱ्यापासून संरक्षण मिळावं म्हणून. कपडे कोणतेही असोत, बनतेंचं चिवर असो, नाहीतर माझे पांढरे कपडे असो, नाहीतर कोणाचा टी शर्ट असो, नाहीतर आणखी साडी असो, काही असो, किंवा ड्रेस असो, संरक्षणासाठी आहे. संरक्षण आणि लज्जा रक्षण. श्रामणेरची जेव्हा दीक्षा होते तेव्हा पण आपण हे चिवर कशासाठी घेतो, याच्यासाठी लांबलचक त्याचा हे आहे, विस्तार आहे. म्हणजे चिवर जे घेतलं जातं, आता मागे 15 दिवस मी जे 12-13 दिवस जे चिवर घेतलं, त्याला याचा अभ्यास मला तिथं करायला सांगितला. पण ते माहितीसाठी सांगतो मी, बरं का. तिथे तिथे तुम्ही लागलं बंद करावं लागेल. हा, हॅलो, ऐकताय ना? हो हो, बनते. ते वंदना परत चालू झाली ना, तर ती बंद करताय. बरं बरं बरं. तर मी जेव्हा इथे लखनौला 12-13 दिवस श्रामणेर म्हणून होतो, त्यावेळेला मला याचा अभ्यास करायला त्यांनी सांगितला होता, तिथल्या पंत्यांनी. तर तो दसधम्मसुत्त, दस दसधम्मसुत्त म्हणून तो अभ्यास करायला सांगितला. तर त्या दसधम्मसुत्तामध्ये त्यांनी हे सांगितलंय, एक एक त्यातला मुद्दा हा होता की तुम्ही हे चिवर कशासाठी घेता. मैं ये ठीक से जानकर शयन और आसन का सेवन करता हूँ. शयन म्हणजे त्यांनी जे जे काही मला
आरामासाठी जागा दिली होती तिथे ती. आणि आसन आसन म्हणजे त्याच्यावरचं आसन. आणि अं, चिवराचा एक एक कपडा जो असतो तो आसन म्हणून पण असतो, अंथरायला पण असतो. तर त्या दृष्टीने त्याला आसन शब्द वापरला जातो. हे मी कशासाठी घेतो तर म्हणजे सर्दीपासून, गरमीपासून, त्याच्यामुळे होणाऱ्या पीडा पीडा त्याच्यामुळे होणारी जी पीडा आहे, हे त्रास आहे, याच्यापासून संरक्षण करण्यासाठी मी हे चिवर घेतो. डास, मच्छर मच्छर, हवा, धूप, साप, बिच्छू आणि असे बरेचसे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्या सगळ्यात पासून अं, संरक्षण मिळवण्यासाठी मी हे चिवर घेतो. तर ह्या चिवर असो नाही तर आपले कपडे असो, याचा उद्देश जो आहे हा हम्म, संरक्षण आहे, परित्राण. तर कपडे सुद्धा परित्राणासाठीच आहे, संरक्षणासाठीच आहे, सुरक्षेसाठीच आहे. कारण परित्राणचा अर्थ सुरक्षा होतो. संरक्षणासाठी कपडे असतात. तर अन्न, वस्त्र, निवारा हे सगळे संरक्षणासाठीच आहेत. आणि तीच गरज प्राण्यांची पण असते. कारण माणसात आणि प्राण्यांना काय पाहिजे असतं, त्यांच्या अंगावर त्यांना वस्त्राची गरज नाही. कारण त्यांची जी काही चमडी असते, त्वचा जी असते त्यांची, त्याच्यावर जे दाट केस असतात, किंवा पक्ष्यांना पंख असतात. आणि काही प्राणी जे असतात तर त्यांना जरी हे केस नसते तर त्यांची त्वचा खूप जाड असते. जसे हत्तीची त्वचा आहे किंवा गेंड्याची त्वचा आहे, ही जाड असते. तर ते त्यांचं संरक्षण आहे. आणि त्यांना अन्न पाहिजे, आपल्याला जसं अन्न पाहिजे तसं त्यांनाही अन्न पाहिजे. तेही अन्नावर जगतात. सभ्य सत्ता आहारा तिठ्ठिका. सगळे प्राणी मात्र हे आहारावर जगतात असं म्हटलेलं आहे. निवारा पाहिजे, आपल्याला घर असतं. मग आपली झोपडी असो नाही तर स्लॅबचं घर असो, आपल्याला घर पाहिजे म्हणजे निवारा पाहिजे. प्राण्यांना निवाऱ्यासाठी, आता ज्यांना जे पाळीव प्राणी आहेत त्यांना आपण निवारा देतो. जे गोठे तयार करतो, छप्पर तयार करतो त्यांच्यासाठी. आणि नसेल तर मग ते झाडाखाली उभे राहतील, कुठे आडोशाला उभे राहतील. नसेल तर पावसात पावसात पण भिजतील, मग त्यांना निवारा नसतो, मग ते तसेच ते जगतात. तर माणसाला मात्र अन्न, वस्त्र, निवाऱ्याची अं, तो खास व्यवस्था करून घेतो. कारण त्याच्याकडे डोकं आहे. त्याच्याकडे डोकं आहे म्हणजे बुद्धी आहे. बुद्धी असल्यामुळे तो पद्धतशीर प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली तो त्याचं त्याचं जीवन सुरक्षित करून घेण्याचा प्रयत्न करतो. सुरक्षित करून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आपल्या अवतीभोवती एवढ्या वस्तू आहेत, एवढे एवढं स्लॅबचं घर आहे. का तर ह्या डेव्हलपमेंटमध्ये माणूस अं, अगदी सगळं अद्ययावत सुविधा करून घेतो स्वतःसाठी. आणि स्वतःचा निवारा जास्तीत जास्त कम्फर्टेबल करतो. म्हणजे अं, जास्तीत जास्त सुरक्षित राहील अशा पद्धतीने ती रचना करतो, की अजिबातच याच्यात पाणी येणार नाही, हे स्लॅब गळणार नाही, छप्पर असेल तर छप्पर गळणार नाही, अशी तो व्यवस्था करून देतो. पुढच्या गाथेच्या संबंधात मी हे सगळं विश्लेषण करतोय आता. कारण पुढची गाथा याच्याशी संबंधित आहे, धम्मपदातली. तर जेव्हा स्लॅबची घरं नव्हती, सिमेंट कॉन्क्रीटची घरं नव्हती, तेव्हा दगड मातीची घरं होती. दगड मातीच्या आधी पण छप्पर असायचं. आणि छप्पराच्याच खाली
त्यावेळची माणसं राहायची, पण ते छप्पर पण चांगलं शाकारलेलं असायचं, आच्छादलेलं असायचं. त्याचे जे काही आढे असतील किंवा त्याचे जे काही त्या बाकीच्या ज्या अशा कामट्या लावतात, त्यातल्या ज्या मेढी असतील, मधले जे काही आपण त्याला पिलर म्हणतो, तर ते जे उभे ते जे उभे खांब असतील, वरचा वरचा आढा असेल किंवा बाजूच्या ज्या काय म्हणतो आपण त्याला फसळ्या असतात, त्या छप्पर तयार केलं. तर ते त्यावेळची जी घरं होती, म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये ते जास्त असतील, म्हणून बुद्धांनी जी पुढची गाथा जी म्हटलेली आहे, तिथून आपण सुरुवात करणार आहोत. पण हे सगळं कशासाठी आहे? ते संरक्षण देण्यासाठी, या भौतिक शरीराला संरक्षण देण्यासाठी. भौतिक शरीर जे हे अं, पृथ्वी, आप, तेज, वायू याचं बनलेलं जे आहे, धातूंचं, याला संरक्षण देण्यासाठी स्लॅबचं घर असेल, नाही तर छप्पर असेल, आपलं पंचपक्वान्न असेल, नाही तर चटणी भाकरी असेल, गुरांचा चारा असेल, का पक्ष्यांचे दाणे असतील, ते सगळं जगण्यासाठी, हे संरक्षण देण्यासाठी, याला जगण्यासाठी. तर जगणं हे सगळंच करतात. जगणं हे प्रत्येकाला एक निसर्गानं ती एक ही शक्ती दिलेली आहे की ते जन्मही घ्या आणि त्याला संरक्षणही द्या मरेपर्यंत. पण माणसाला एवढं संरक्षण असून माणूस सुखी होत नाही. इतर प्राण्यांचं तर काय, त्यांना इलाज नाही, नाही इलाज आहे त्यांचा. त्यांना त्याच्यातच जगावं लागतं, त्याच्यातच मरावं लागतं. माणसं फक्त अन्न वस्त्र निवाऱ्यावर जगत नाहीत. त्यांना अजून आधुनिक, अजून अजून जास्तीत जास्त सुरक्षितता मिळवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात माणसं. आणि त्यांना ते बुद्धिमत्ता जेवढी विकास पावत चाललेली आहे, डेव्हलप होत चाललेली आहे, आणि आजच्या टेक्नॉलॉजीमुळे तर आणखीन जास्त डेव्हलप होत चाललेली आहे. अगदी जास्तीत जास्त काय म्हणतात, अगदी सायबर सुरक्षा सुद्धा ते घेतात, किंवा इलेक्ट्रॉनिकचं माध्यम वापरून ते स्वतःला सुरक्षित करून घेतात. याचे शोध लागलेले आहेत. पण हे सगळं करूनही एक गोष्ट तशीच राहते, ती म्हणजे दुःख काही संपत नाही, यातना काही संपत नाही, टेन्शन काही संपत नाही, प्रेशर काही संपत नाही. मग ते टेन्शनचं प्रेशर असो, नाही तर ब्लड प्रेशर असो, त्याच्यातून उद्भवणारे पुढचे अटॅक सारखे आजार ते वाढतच चाललेले आहेत. शुगर आता एक जागतिक समस्या बनत चाललेली आहे. शुगर, ज्याला आपण डायबिटीज म्हणतो, ही जागतिक समस्या बनत चाललेली आहे. कॅन्सर सारखे आजार जागतिक चिंतेचा विषय बनत चाललेला आहे. हृदयाचे वेगवेगळे आजार, स्पॉन्डलिसिस, ब्रेन स्ट्रोक, मनोविकृती, काही ठिकाणी म्हणजे काही राष्ट्रांमध्ये, काही ठिकाणी तर आयुष्यमान पण 100च्या पुढे गेलेले आयुष्यमान आहेत. जसं जपान सारखे देशाचं उदाहरण देतात. तिथं तिथं आता म्हातारेच जास्त झालेत. म्हातारे जास्त, तरुण कमी झालेत. आता तो एक आपला वेगळा संशोधनाचा मुद्दा आहे. म्हातारे जास्त झालेत म्हणजे लाखो म्हातारे हे 100च्या पुढे आहेत. आता परवाच वाचलं मी त्यावर, नेटवर.
लाखो म्हातारे हे 100च्या पुढे आहेत. त्यातले काही 110, 113 13 पर्यंत आकडा त्यांनी सांगितलाय. पण एक गोष्ट तशीच आहे, सगळ्यांना यातना आहेत, दुःख आहेत. तर माणसानं खूप प्रगती करून घेतली, पण दुःख तसंच आहे, प्रेशर तसंच आहे, टेन्शन तसंच आहे. मग ते शारीरिक दुःख असेल किंवा मानसिक दुःख असेल. बाबासाहेबांनी एक सामाजिक दुःख हा एक प्रकार त्यांनी सांगितला, की समाजामध्ये समाजाचं वर्तन, लोकांचं वर्तन असं असतं का ते एकमेकांना दुःख देत राहतात. मग ते आपल्या कुटुंबातलं दुःख असो, बाप लेकातलं दुःख असो, माय लेकरातलं दुःख असो, सासू सुनातलं दुःख असो, जावा जावातलं दुःख असो, भावा भावातलं दुःख असो, तर ते कुटुंबातही दुःख एकमेकांना दुःख देत राहतात. आणि शेजाऱ्या पाजारांची भांडणं चाललेली असतात, आणि जाती जातीमध्ये पण आपल्याकडे भांडणं चाललेली असतात. ही तर आपल्या इथली मोठी समस्या आहे. पुन्हा आणखीन चाललं तर मग राष्ट्रांमध्ये भांडणं चाललेली असतात. आता युद्धजन्य परिस्थिती आहे पहा. एखाद्या मोठ्या राष्ट्राला एखादं छोटं राष्ट्र नको असेल तर ते अख्खं राष्ट्र बर्बाद करून टाकतं, खतम करून टाकतं, त्याच्यावर बॉम्बचा वर्षाव करतं, आणि राज्य, ते देश खतम करून टाकतं. इराकचा मुद्दा घ्या, आणखीन ज्यांना आता आपल्याला माहिती आहे, दुःख संपत नाही. सगळी टेक्नॉलॉजिकल वाढ झालेली आहे, संशोधनं, भारी भारी संशोधनं लागलीत, परंतु भारी भारी बॉम्ब पण तयार होत आहेत. जे रिमोटवर काम करतात, जसं आपला टीव्ही रिमोटवर काम करतो, किंवा काही आपले जे काही डिव्हायसेस आहेत, काही जी साधनं आहेत, रिमोटवर काम करतात. ते बॉम्ब रिमोटवर काम करतात, म्हणजे एका रिमोटवर ते माणसं मारू शकतात, एखादा देश खतम करू शकतात. माणसाला डोकं आहे, बुद्धी आहे, पण सद्बुद्धी नाही. त्याची मनोवृत्ती जी आहे, विशेषतः त्याची चित्तवृत्ती जी आहे, ती प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि त्याच्यामुळं तो जेवढा डेव्हलप होईल, त्याची बुद्धी जेवढी डेव्हलप होईल, पण चित्तशुद्धी झालेली नसेल, तर तीच बुद्धी विनाशक म्हणून काम करते, स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी, जगासाठी पण. म्हणून मुख्य गोष्ट जी आहे ती मन नाही, मनाला विकृत करणार चित्त आहे. आणि यातला जो कायेमध्ये जाणीव आहेत, वेदना आहेत, चित्त आहे. तर या चित्ताच एक एक्सटेन्शन जे आहे ते मन आहे. चित्त संपूर्ण याच्यामध्ये आहे, पसरलेलं आहे, कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो. त्याचं जे डेव्हलप स्वरूप आहे ते माणसाचा मेंदू आहे. विकसित स्वरूप म्हणजे माणसाचा मेंदू. तो विचार करतो, तो शोध लावतो, पण त्याचं चित्त जसं असेल तसंच ते शोध लावतो. त्याचं चित्त जर मुक्त असेल तर तो बुद्धत्वाचा शोध लावतो, बुद्ध बनतं. ते माइंड बुद्ध बनतं, जागृतीमुळे ते माइंड बुद्ध बनतं. आणि ते जर चित्ताने विकृत झालेलं असेल तर ते माइंड, ते मन अप्रबुद्ध राहतं, कारण ते अजागृत असतं. आणि त्यामुळं ते त्या विकृतीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचं विकृत वर्तन करतं. म्हणजे शिलाचरण करू शकत नाही, ते विकृत वर्तन करतं वाणीनं आणि कायेनं. तर सगळ्यात मूळ जे आहे ते चित्त आहे. म्हणून चित्तशुद्धी, चित्त विमुक्ती, सचित्त परियोदपन हाच मुख्य मुद्दा आहे. आणि म्हणून त्या चित्तापर्यंत पोहोचावं लागतं.
आणि चित्तापर्यंत कसं पोहोचायचं, तर आधी कायेमध्ये उतरावं लागतं. मग कायेतल्या ज्या जाणीवा वेदना ज्या आहेत, फिलिंग जे आपल्याला जाणवतात आतमध्ये, त्याच्यात मन पण जाणवतं, चित्त पण जाणवतं. मन आणि चित्त याच्यात फार थोडं थोडं दोन्हींचे सेंटर मेंदूतच आहेत, जवळजवळच आहेत. पण त्याचा त्याचे परिणाम किंवा त्याचा विस्तार जो आहे तो संपूर्ण शरीरामध्ये आहे, कायेमध्ये आहे. कारण मेंदूतून निघणाऱ्या नसा पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरभर त्याचं जाळं असं पसरलेलं आहे. त्यामुळे ते सगळीकडे आहे ते. मन, चित्त सगळीकडे आहे. आणि विचार प्रक्रिया फक्त एवढ्या भागात चालते, ज्याला आपण मेंदूचा विशिष्ट भाग आहे तो सेरेब्रल कॉर्टेक्स, वरचा भाग. त्याच्या खालीच भावनांचं केंद्र आहे, चित्ताचं केंद्र आहे. पण त्याचा विस्तार सगळीकडे आहे बॉडीमध्ये. तर कायमध्ये याच्यासाठीच उतरावं लागतं, कारण त्या जाणीवांच्या आधारे, वेदनांच्या आधारे, फिलिंगच्या आधारे, सुखदुःखांच्या किंवा न्यूट्रल जाणीवांच्या आधारे आपल्याला चित्तापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे तिसऱ्या तिसऱ्या पातळीपर्यंत येता येईल. आणि ह्याच्यात जे काही दिसतं त्याला, ह्याच्यात जे काही मनाला जाणवतं, मेंदूला, बुद्धीला जे काही जाणवतं, त्याला आपण विचार प्रक्रिया म्हणतो. त्याच्यामध्ये मनोधम्म पण जाणवतात. पण कधी? सती असेल तर, जागृत मन असेल तर, जागृत चित्त असेल तर धम्म जाणवतात. म्हणून बुद्धाला धम्म जाणवले म्हणजे जागृतीला धम्म जाणवले. धम्मं कायेन पश्यति. कायेमध्ये धम्म आहेत, म्हणून कायेत उतरावं लागतं. म्हणून सतीपठ्ठान आहे. आणि ते डायरेक्ट आनापानशी जोडलेलं आहे. म्हणजे बुद्धांचा शोध तोच आहे, वेगळा शोध जो आहे तो तोच आहे. बाकी काही करायची आवश्यकता नाही. बाकी सगळ्या घुसडलेल्या गोष्टी आहेत, असं आता अनुभवातून सांगतो मी. आनापान आणि सतीपठ्ठांच्या मध्ये कशाचीच आवश्यकता नाही. बाकी सगळ्या घुसडलेल्या गोष्टी आहेत. कारण आनापान हा पण कायेचाच भाग आहे. आपण काल पाहिलं, जे लोक काल उपस्थित होते. कारण कायात आन करते, काया अपान करते. त्याच्या आधारे आपण कायेमध्ये उतरतो. कायेमध्ये उतरण्यासाठीच आनापान सती आहे. कायानुसतीसाठी आनापान सती आहे. आणि एकदा कायेमध्ये उतरलं की धम्मं कायेन पश्यति, कायेमध्ये धम्म पाहायला सुरुवात होते. सतीच्या आधारे, जागृतीच्या आधारे. मग जाणीवा जाणवतात, वेदना म्हणजे सुख दुःख जाणवतात. सुख दुःख हा चित्ताचा परिणाम आहे, मनाचा परिणाम आहे. चित्त म्हटलं दोन्ही आलं, ते विचार प्रक्रिया आणि इमोशन्स, म्हणजे विचार आणि भावना दोन्ही गोष्टी आल्या. वेदनामध्ये सगळंच आलंय, जाणीवांमध्ये सगळंच आलं. कारण जाणीव आपल्याला, जिथं आपण टच करतो तिथं पण जाणीव आहे, पायाला टच करतो तिथं पण जाणीव आहे, प्रत्येक त्वचेला, सगळीकडे जाणीवांचं जाळं, जाणीवांचं काय म्हणतात, जाणीवांचं लोकेशन, ठिकाण जे आहे ते आत बाहेर सगळीकडे आहे. वरती पण आहे त्वचेवर आणि आत पण आहे. त्याला वेदना म्हणतात. त्या वेदनांमध्ये सुख दुःख असतं. आणि सुख दुःख जे असतं ना, ते आपल्या बऱ्या वाईटाचं, चांगल्या वाईटाचं इंडिकेशन असते. इंडिकेशन, इंडिकेशन म्हणजे आपण इंडिकेटर म्हणतो ना. इंडिकेटर म्हणजे आता समजा लाल लाईट लागली तर आपण त्याचा अर्थ वेगळा घेतो.
आणि हिरवी लाईट लागली तर आपण त्याचा अर्थ वेगळा घेतो, इंडिकेटर म्हणून. समजा आता रेल्वे मध्ये आपण पाहतो, म्हणजे ट्रेनसाठी जे तीन तीन इंडिकेटर दिलेले असतात नाही का, रेड आहे थांबा, पिवळा आहे पहा, आणि ग्रीन असेल तर निघा जा. तसे इंडिकेटर, तसंच सुख दुःख हे चित्तातलं इंडिकेटर आहे. त्याला वेदना वेदना म्हणतात. तर ते दुःखाचं इंडिकेटर जे आहे, तर ते आपल्याला दाखवते का काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून चित्तानुसतीमध्ये, वेदनानुसतीमध्ये दुःख वेदनानुसती, दुःखाची जाणीवांची सती, त्याला दुःख वेदनानुसती असं आपण म्हणू शकतो. हे ग्रंथातले शब्द नाहीत, परंतु त्याच्यात तोच अर्थ सामावलेला आहे. ग्रंथामध्ये वेदनानुसती असा शब्द आहे. पण वेदनांचे तीन भाग पडतात: सुख वेदना, दुःख वेदना, आणि असुख अदुःख वेदना असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यात सुखही नाही दुःखही नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की त्याच्यात सुख दुःख नाही, ते जाणवत नाहीत, कारण त्याची तीव्रता तेवढी नाही. किंवा न्यूट्रल असतील, त्याच्यात सुख नाही दुःख नाही, न्यूट्रल वेदना म्हणजे त्याच्यात सुख दुःख नाही, परंतु सुख दुःख निर्माण होऊ शकतं. उदाहरणार्थ आपलं आता समजा हे कॉम्प्युटर आहे, किंवा हे माईक आहे. याच्याकडे पाहून आता काय फार सुखद वेदना किंवा दुःखद वेदना नाही, दोन्ही नाही. ते एक वस्तू म्हणून एक न्यूट्रल आपण पाहतो. पण हाच कॉम्प्युटर किंवा हा माईक आपलं सत्र चालू असताना बिघडला, आपण त्या मूड मध्ये आहोत, आपण त्या फ्लो मध्ये आहोत, आणि आपल्याला हे मशीन चांगलं पाहिजे, हा माईक चांगला पाहिजे, व्यवस्थित ऐकायला आलं पाहिजे. ते जर कमी झालं, ते जर बंद झालं, काही वेळानंतर होऊ शकतं बरं का. ते जर बंद झालं तर बघा आपल्याला, आपण थोडस डिस्टर्ब होतो. म्हणजे या कॉम्प्युटरमध्ये जरी, या मशीन मध्ये जरी असुख अदुःख वेदना सामावलेली असली, तर त्याचं रूपांतर दुःख वेदनेमध्ये होऊ शकतं. आता मशीन चांगली, त्याच्यातून आपल्याला सुख पण मिळू शकतं, आपलं लक्ष नाही त्याच्याकडे, परंतु त्याच्यामुळे आपल्याला एक प्रकारे सुख वेदना पण जाणवते. पण हेच बिघडलं तर त्याच्यातच दुःख वेदना सामावलेल्या आहे. म्हणजे असुख अदुःख वेदना, न्यूट्रल फिलिंग ज्याला म्हणतात, ती तिसरी वेदना आहे, जाणीवा. वेदनांना मराठी शब्द जाणीवा आहे, कारण त्याच्यामुळे जाणवतं, काहीतरी जाणवतं, त्याला जाणीवा म्हणतात. म्हणजे दुःख जाणवतं, सुख जाणवतं, असुख अदुःख किंवा न्यूट्रल वेदना ज्याच्यात सुख दुःख नाही, ते जाणवतं. म्हणून वेदना हा सगळा अभ्यासाचा आधार आहे. आणि त्याच्या अभ्यासाच्या आधारे, त्याच्या सतीच्या आधारे, अभ्यास म्हणजे सती जागृती, त्याच्या जागृतीच्या आधारे आपण आपल्या अस्तित्वामध्ये उतरतो. म्हणजे कायेमध्ये त्या वेदना आहेत, त्या वेदनांच्या आधारे आपण ज्या इंडिकेटरचं काम करतात, प्रकाशात प्रकाशाचं त्यातलं ज्या प्रकाशाचा गुणधर्म आहे, जसं आता आपण लाल पिवळा हिरवा म्हटलो ना, तसं दुःखाची लाईट, दुःखाचा प्रकाश, दुःखाचं फिलिंग, दुःखाची वेदना, दुःख वेदना जाणवलं का आपल्याला लगेच, ती अप्रिय वेदना असते. आपण जर आपण जागृत असू, सतीमध्ये असू, तर आपल्याला त्याचा अर्थ हा लागतो, हा हे दुःख आहे. ज्याला बुद्धाने दुःख सत्य म्हटलंय ना, तर हे दुःख आहे, हे दुःख आहे, हे सत्य आहे. दुःख सत्य नाही, हे दुःख आहे, हे ज्याला जाणवतं, ज्या जागृतीला सतीला जाणवतं, ते सत्य आहे. आणि मग अजून पुढे जाऊन ते म्हणतात या दुःखाला हे कारण आहे. ते इंडिकेटर जे आहे, दुःख वेदना जे इंडिकेटर जे आहे, ते सांगतं काय त्या पाठीमागं काहीतरी दुःख समुदय आहे.
दुःख समुदय म्हणजे दुःख ज्याच्याबरोबर उदय पावतं ते दुःख समुदय तिथं आहे, हे सती जागृतीला जाणवतं. आणि ते दुःख समुदय, त्याला आपण दुःखाचं कारण किंवा तृष्णा म्हणतो. मग त्या जागृतीला ते दुःख दुःख दिसतं, दुःखाचं कारणही दिसतं. आणि मग त्याच्या माणसामध्ये ती एक जागृत शक्ती आहे. त्याचं चित्त जागृत होतं, त्याचं मन जागृत होतं, ती एक शक्ती बनते. ती शक्ती ह्या दुःखाचं निवारण करण्याचं पण काम करते नॅचरली. हे काय असं मुद्दाम मी आता आता दुःखमुक्ती मिळेल असा तो विषय नाही. फक्त जी नैसर्गिक शक्ती आहे तिला उत्तेजन, तिला तिचा शोध आपल्याला घ्यावा लागतो आणि तिला डेव्हलप करण्यासाठी उत्तेजन द्यावं लागतं, म्हणजे साधना करावी लागते, प्रॅक्टिस करावी लागते. प्रॉपर प्रॅक्टिस, सम्यक साधना, त्याला मी सम्यक साधना म्हणतो. पूर्वी आपण हे जे काही जागृतीची कार्यशाळा ज्याला आपण म्हणतोय सध्या, त्याला मी सम्यक साधना म्हणायचो. पण तो अवघड शब्द होता त्यामुळे तो आता मागे पडलाय. तर सम्यक साधना, सम्यक प्रॅक्टिस, सम्यक सतीची जर बघा, सम्मा सती आहे. सम्मा सती शब्द वापरलाय बुद्धांनी अष्टांग मार्गामध्ये. सम्यक सतीची प्रॅक्टिस केली, साधना केली, तर हे सगळं दुःखाचं कारण म्हणजे समुदय आणि दुःख निवारण, आणि अर्थातच पुढचा तो मार्ग तिथल्या तिथे सापडतो. तो सगळा कायेमध्ये सापडतो. बुद्धांना त्यांच्या कायेमध्ये, म्हणून धम्मं कायेन पश्यति म्हटलेलं आहे. त्यांना त्यांच्या जागृत कायेमध्ये, जागृत वेदनांमध्ये, जागृत चित्तामध्ये आणि जागृत मनोधम्मांमध्ये त्यांना ते सगळं सापडलेलं आहे. आणि मग याच्या हे जे 7 स्टेप्स आहेत सप्तबोध्यांग, सती, धम्म, विजय, वीर्य, प्रीती, प्रसरब्धी, समाधी आणि उपेक्षा, या 7 डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत. त्या विकासाच्या पायऱ्या आहेत. त्या विकासाच्या पायऱ्याने त्यांना शेवटी ही विद्या म्हणजे बोध आहे, संबोधी आहे, आणि विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती आहे, निब्बाण आहे, हे सगळ्याची त्यांना प्राप्ती झालेली आहे. चला आता आपण काय करू, हा एवढा विस्तार करण्याचे एक कारण हे आहे, मध्ये मी छपराचं आणि स्लॅबच्या घराचं उदाहरण दिलं बोलता बोलता. त्या मुद्द्यावर आपण परत येऊ. पुढची धम्मपदातली गाथा असं सांगते, हे आता यमक वग्गातलं 7वं यमक आहे. यमक म्हणजे जोडी, पेअर. 7वं यमक आहे, 7वी जोडी आहे. त्या जोडीतली आपण एक गाथा आज पाहूया. आणि मी मगाशी जे म्हटलो, छप्पर किंवा स्लॅबचं घर, या मुद्द्याकडे असं जे मगाशी म्हटलं त्याचा संबंध या गाथेशी आहे. 13वी गाथा आहे. यथागारं दुच्छन्नं उठ्ठी सम बरोबर चाललंय ना? हा. यथागारं दुच्छन्नं उठ्ठी समति विच्छति, एवं अभावितं चित्तं रागो समति विच्छति. तर त्याचं ट्रान्सलेशन, त्याचा अनुवाद, अनुवाद शब्द योग्य नाही, भाषांतर. त्याचं जे भाषांतर केलेलं आहे ते असं आहे की, जर घराचे छत, आता हे घर शब्द चुकीचा आहे इथं. त्यांनी यथागारंग, आगार म्हणजे घर बरोबर आहे, परंतु छत जे असतं ते छपराचं छत, आपण याला पण स्लॅबलाही छतच म्हणतो, परंतु पुढे जो शब्द प्रयोग त्यांनी केलेला आहे तो छपरासाठीच आहे. छपरा झोपडीसाठीच आहे तो. जर घराचे छत किंवा छपराचे छत चांगल्या प्रकारे साकारलेले नसतील, म्हणजे ज्याला आपण ते हे करतात ना, म्हणजे जे काठ्या लावतात किंवा त्याच्यावर काय पालापाचोळा टाकतात, आणखीन वेगळं हे करून त्याला गळू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्याला साकारलं जातं, त्याला साकारणं म्हणतात. छन्न म्हणजे, तुच्छन्न म्हणजे
छत म्हणजे शाकार नाही. तर जर ते चांगलं शाकारलेलं नसेल, ते छताचं छपरावरचं छत जर व्यवस्थितपणे शाकारलेले नसेल तर त्याच्यामध्ये पावसाचं पाणी शिरतं. त्याप्रमाणे जर चित्ताची साधना केलेली नसेल तर त्या चित्तामध्ये इथं राग शब्द वापरला. राग म्हणजे लोभ म्हणतो आपण त्याला, मराठीमध्ये लोभ असा शब्द आहे, किंवा इंद्रिय तृष्णा, त्याला काम असा शब्द आहे. पण काम काम वाचणं आपण फक्त लैंगिक तृष्णेसाठी शब्द वापरतो, तसा इथे नाही. लैंगिक तृष्णा एक त्याचा भाग आहे, तो इंद्रियांचाच भाग आहे, इंद्रियांचा तो एक कर्म आहे ते. पण इंद्रिय तृष्णा, राग म्हणजे इंद्रिय तृष्णा किंवा लोभ. आणि या इंद्रियांचं म्हणजे पाच इंद्रिय जे आहेत, डोळे कान नाक जीभ त्वचा, या पाच इंद्रियांचा आणि त्यांच्या तृष्णेचा थेट संबंध चित्ताशी आहे, म्हणजे मनाशी पण आहे. चित्तामध्येच राग असतो म्हणजे लोभ असतो, आणि दुसरा त्याच्या विरुद्ध जो त्याच्या विरुद्धची जी भावना असते किंवा विरुद्धचा जो फोर्स असतो तो द्वेषाचा असतो. लोभ आणि द्वेष किंवा राग आणि द्वेष. राग, लोभ, पाहिजे 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 पाहिजे. द्वेष, नको 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 नको. जे पाहिजे त्याचं उपादान करा, संग्रह करा, घेत राहा, अजून घ्या, अजून करा, अजून. आणि हे घर भरून टाका. बाहेरचंही घर भरा आणि आतलंही घर भरा. हे घरच आहे, हे काय आपण घरच आहे. आता इथं घरच आहे, इथं बाहेरचं छप्पर आहे, हे कायचं हे घर आहे. त्याच्यामध्ये चित्त आहे. त्या चित्तामध्ये हे सगळं इंद्रियांचे जे विषय आहेत हे भरत 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 ते त्याला आपण संस्कार म्हणतो. तर ते भरत भरत ते वाढत जाते ते. कारण त्याला त्याला सती जागृतीची जोड नाही, त्याला काही बंधन नाही मध्ये. त्याला वाटलं, त्या चित्ताला वाटलं, डोळ्याला हे करायला सांगितलं तर ते ते करायला तेच पाहत राहतं, आणि तेच मग ते जे पाहिलं ते पाहिजे परत. मग घरात आणणं, त्याचं उपादान करणं, आत घेणं, मालकी स्वतःच बनवणं. मग तो आणत राहतो. जे ऐकायला चांगलं वाटतं, हा 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 हेडफोन नाही कामाचा, दुसरा पाहिजे. तो बारका नाही कामाचा, मोठा पाहिजे. आता मला तर गरज आहे, कारण मला दोन्ही कान माझे बहिरे आहेत, त्यामुळे मला याची गरज आहे. मी छोटा हेडफोन लावून काम नाही करू शकत, म्हणून ही गरज म्हणून मी आता लावतो. परंतु आता हे जरा चांगलं नाही, जरा आणखीन मागवा, आणखीन मागवा, मग भारी भारी मग आता ते मिळतात. कधी कधी त्याची गरज नसते, पण केवळ वाटतं हा चांगलं आहे, अजून चांगला आवाज, छान आवाज, व्यवस्थित आवाज, आणि मग त्याच्यासाठी ते मोठमोठे यंत्र मशीन मागवलं जातं. गंध, ज्याला आपण आता सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अत्तर आहे. अत्तराचे, काहींना अत्तराचे शौक असतात, त्यामुळे अत्तराचं त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान असतं. अत्तराची मोठमोठाली दुकानं पण असतात. तर गंध, विशेषतः सुगंध. दुर्गंधाचा द्वेष असतो, सुगंधाचा लोभ असतो. तो चित्ताशी जोडलेला आहे. जीभ, चव, खाणं पिणं, चांगलं चुंगलं खाणं, आणखीन जरा टेस्टी खाणं. ते आता एवढं पुरेसे असं नाही, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. त्याची गरज असं असो नाही तर नसो. तर चित्त, ते इंद्रिय पण चित्ताच्या लोभाप्रमाणे ते मागवत राहतं, आणि त्याप्रमाणे आपले प्रयत्न चालतात. त्याचप्रमाणे त्वचेचा स्पर्श आहे. उबदार पाहिजे, थंडी नको. फार गरम होत असेल तर थंड पाहिजे, फार थंडी असेल तर उबदार पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काय असतील, कपडे असतील, काही तुमचं एसी असेल,
किंवा हिटर असेल, काय असेल ते. गरज गरज असणं ती गोष्ट वेगळी, परंतु गरजेच्या पलीकडे जे गोळा केलं जातं ते इंद्रियन इंद्रियांना जे सक्रिय करतो तो चित्तामधला राग. राग म्हणजे लोभ, पाहिजे पाहिजेचा. आणि ज्याचा त्रास होतो, जे नको, जे अप्रिय आहे, त्याचा द्वेष. नको, हटवा, हटवा, खतम करा, नष्ट करा, बॉम्ब टाका त्याच्यावर. मगाशी आपण जी चर्चा केली ना, हा देश नको, आम्हाला अडथळा आहे, त्याच्यावर बॉम्ब टाका. ही माणसं आम्हाला नको आहेत, कत्तली करा. आता पूर्वीच्या काळी आजही आहे, चालतं. आपण पाहतो आता टीव्हीवर रोज बातम्या असतात, कुणीतरी कोणाला तरी मारतं, मारहाण करतं. हा सगळा द्वेषाचा हे आहे. कारण काहीतरी पाहिजे, कशाचा तरी लोभ आहे, म्हणून कशाचा तरी द्वेष आहे. लोभ आणि द्वेष या चित्त या चित्ताच्या अं, दोन बाजू आहेत. दोन दोन पूल आहेत, ओढाताण आहे. चित्ताची जी ओढाताण चालते ही लोभ द्वेषामुळेच आहे, राग द्वेषामुळेच आहे. म्हणून या चित्तापर्यंत उतरलं पाहिजे. आणि या चित्तापर्यंत उतरून, आता ते उतरण्याचं जे हे आहे, माध्यम आहे, साधन आहे, किंवा जी पद्धती आहे, ती सतीच आहे. त्या पद्धतीने म्हणताय त्याला, परंतु तो एक गुणधर्म जो आहे, जागृतीचा जो गुणधर्म आहे, त्याच्या आधारे, त्या जागृतीच्या आधारे जर आपण चित्तापर्यंत पोहोचलो नाही आणि त्याला सुरक्षित केलं नाही. परित्राण परित्राण ही पठणाचा विषय नाही. परित्राण संरक्षण हा साधनेचा विषय आहे. आता मी ही गोष्ट पहिल्यांदाच बोलतोय, परंतु परित्राण हा त्या चित्ताचं परित्राण संरक्षण करण्याचा विषय आहे. तोच विषय ह्या गाथेत आहे. जर जर छप्पर जर व्यवस्थित साकारलं नाही, तर त्याच्यामध्ये जसं पाणी शिरतं, म्हणजे ते छत गळतं. स्लॅब पण जर नीट नसेल, त्याच्यामध्ये तो उखडला गेलेला असेल, किंवा नीट त्याचं तो स्लॅब नीट टाकलेला नसेल, तर त्याच्यातून जसं पाणी गळतं, तसं हे चित्त जे आहे, हे चित्त, कायेतलं जे चित्त, जिवंतपणा, हे चित्त, कॉन्शियसनेस, हे जर, याला जर संरक्षण नसेल, याच्याविषयी जर जागृती नसेल, सती नसेल, म्हणजे चित्तानुसती नसेल, तर त्याच्यामध्ये आसक्ती प्रवेश करते, असं म्हटलेलं आहे. आसक्ती प्रवेश करते, हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. तर आसक्ती म्हणजे इंद्रिय तृष्णा, जे आपण आता डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आपण मगाशी पाहिलं. तर ते चित्ताच्या आसक्तीची ती अं, माध्यम आहेत. म्हणजे आसक्ती ही डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या इंद्रियाच्या आधारे बाहेरच्या जगाशी संपर्क करते, आणि ते मिळवण्याचा, उपादान करण्याचा आसक्ती म्हणजे पाहिजे पाहिजे पाहिजे, पाहिजेच काम पाहिजे पाहिजे त्याच्यासाठी संपूर्ण अस्तित्वाला, शरीराला सक्रिय करण्याचं काम हे इंद्रिय करतात. पण ते कारणीभूत नाही, चित्त कारणीभूत आहे. चित्त इंद्रियांच्या आधारे, कारण चित्तामुळे इंद्रियांमुळे जगाशी आपला संपर्क आहे. डोळ्याला जे दिसतं ते बाहेरचं, कानाला जे ऐकू येतं ते बाहेरचं, गंध जो आहे तो बाहेरचा गंध, जिभेचे पदार्थ, चव जे आहे ते बाहेरच्या पदार्थांची चव, त्वचेचा जो थंड गरम किंवा जे काही आपल्याला कम्फर्टेबल पाहिजे, ते कम्फर्टेबल म्हणजे बाहेरच्या गोष्टी पाहिजेत. पण हे बाहेरच्या गोष्टीची आसक्ती बाळगणार चित्त असते. आणि ते चित्ताचं संरक्षण, सुरक्षा, परित्राण, हा नवीन शब्द आपण इथं जोडतोय. तर चित्ताचं संरक्षण जे आहे, ते करणारी सती असते, जागृती असते. कारण ती भान आहे, तिला कळतं, जागृतीला कळतं, सतीला कळतं, कशाची गरज आहे, किती गरज आहे,
कशाची गरज नाही. आणि त्या चित्तामुळे जर काही विकृती निर्माण झाल्या तर त्या सतीला कळतात. ही सती जागृती त्या विकृती कमी कमी करत करत चित्ताला विमुक्त करते. ती विमुक्ती आहे बुद्धत्व, बोधी. तर अशा प्रकारे फार सरळ गाथा आहे. परंतु इथं त्यांनी छपराचं उदाहरण दिलंय. छपराचं उदाहरण याच्यासाठी दिलंय की बुद्धांचा काळच तो होता, तसा होता. त्यांचे महाल पण होते, परंतु जे ज्या सामान्य लोकांशी ते बोलायचे, तर त्यांना त्यांनी छपराचं उदाहरण दिलंय. आता ते स्लॅबचं उदाहरण ते देणार नाहीत. आजच्या काळात जर बुद्ध असते तर त्यांनी स्लॅबचं उदाहरण दिलं असतं. तर स्लॅब टाकताना नीट टाका, नाहीतर ते स्लॅब गळतोय तर त्याला नीट व्यवस्थितपणे त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं त्याला काय म्हणतात, वॉटरप्रूफ लावा, नाही ते गळणार नाही. अशी उदाहरणं बुद्धांनी त्या आजच्या काळात दिली असती. परंतु हे बुद्धांचा जो काळ होता तो छपरांचा काळ होता. महालांचा पण काळ होता. पण महालाची पण काही उदाहरणं त्यांनी काही ठिकाणी दिलेली आहेत. स्तंभाची उदाहरणं दिलेली आहेत. बुरुज बुरुज वगैरे अशी काही उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. ते आपण त्यावेळेला पाहूया. तर या गाथेचा अं, सर्वसाधारण असा संदर्भ आहे. म्हणजे हे रूपक आहे. ही उपमा दिलेली आहे छप्पर आणि साकारणं. जसे काया आणि कायेमध्ये चित्त, तर त्याचं व्यवस्थित संरक्षण, तर ते संरक्षण हे सती जागृतीमुळे होतं. आणि मग त्याच्यामध्ये आसक्ती शिरत नाही. आणि मग आपण नको ते प्रकार करत नाही. विकृत वाणी आणि विकृत वर्तन आपल्याकडून होत नाही. त्यामुळे इथून शिलाचरणाची सुरुवात होते खऱ्या अर्थाने. पठणाने पानाती पाता वेरमणी किती वर्ष म्हटलो तर तरी ते पानाती पाता वेरमणी होत नाही. जोपर्यंत चित्त जागृत नाही, मन जागृत नाही, जोपर्यंत कळत नाही की आपलं हे चुकतंय, हे चूक जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत योग्य गोष्ट, बरोबर गोष्ट होत नाही आपल्या हातून. म्हणून आधी कळणं महत्वाचं आहे आणि कळण्यासाठी सती जागृती महत्वाची आहे. त्याच्यामुळे समज येते, म्हणजे प्रज्ञा. म्हणून बाबासाहेबांनी पण प्रज्ञा मग शील, हे चांगलं वर्तन आधी करायचं असेल तर समज आली पाहिजे. आणि जे आपल्याला समजलेलं आहे ते करुणेनं आपण इतरांना दिलं पाहिजे. प्रचार, त्याचा करुणेचा दुसरा अर्थ धम्मप्रचार आहे. कारण करुणेमध्ये दुसऱ्याला मदत करणं म्हणजे आपण दुसरी मदत करू शकतो. म्हणजे भौतिक मदत करू शकतो, आर्थिक मदत करू शकतो, शक्ती शक्ती दुसऱ्याला, आपली शक्ती दुसऱ्याला देऊन आपण त्याला मदत करू शकतो. शारीरिक शक्ती देऊ शकतो, वस्तू देऊ शकतो, आपण वेळ देऊ शकतो, वेळेचं दान देऊ शकतो. परंतु सब्बदानं धम्मदानं जिनाती, सगळ्यात मोठं जे दान आहे ते धम्मदान आहे. धम्मदान का सगळ्यात श्रेष्ठ दान आहे? कारण ज्याच्याकडे ते धम्माचं धन जातं तो स्वतःच्या चित्ताला सुरक्षित करू शकतो. आणि चित्त सुरक्षित झालं तर दुःखमुक्ती मिळू शकते. म्हणून धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तर करुणेमध्ये ह्या गोष्टी येतात. करुणेमध्ये सामाजिक संदर्भ आहे. म्हणून बाबासाहेबांना सामाजिक सामाजिक अंग जे आहे हे फार मोलाचं वाटत होतं. कारण सामाजिक सुधारणा, सामाजिक धम्म जोपर्यंत सामाजिक पातळीवर झिरपत नाही. आता जे लोक म्हणतात आपलं आपलं पहा, स्वतःच पहा, त्यांना धम्म समजला नाही असं माझं मत आहे. धम्म कधीच व्यक्तिगत नाही. धम्म हा साधनेपुरता व्यक्तिगत आहे. परंतु पुढं तुमच्याकडे एखादी गोष्ट आली तर ते ठेवून काय करणार आहे? ते डिस्ट्रीब्यूट करा, ती वाटा, त्याचं दान करा, ते लोकांपर्यंत जाऊ द्या.
बाबासाहेबांच्या जीवनातून घेण्यासारखा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. ज्ञान वाटलं, ते स्वतः त्यांच्यामध्ये अभय होतं. ते निडर होते, ते भयमुक्त होते त्याच्यामुळे आत्मविश्वास होता. आत्मविश्वास सुद्धा त्यांनी लोकांना दिला, वाटला तो. लोकांमध्ये चैतन्य निर्माण केलं, जागृती निर्माण केली, चैतन्य निर्माण केलं. तर ते अभयदान त्यांनी दिलेलं, जसं आता बुद्धाचं अभयदान आहे. बुद्ध पण धम्मदान करून अभयदानच द्यायचे ते. बाबासाहेबांनी पण सगळं देऊन, जीवन देऊन त्यांनी लोकांना अभयदान दिलं, सगळं शिक्षणाचंही दान दिलं. अं, अं, आणि धम्माच्या मार्गावर आणून त्यांनी एक प्रकारे धम्मदान पण दिलेलं आहे. एक प्रकारे नाही, दिलेलंच आहे ते. म्हणजे आता त्यांचा जो ग्रंथ आहे ते त्यांचं धम्मदान आहे. आणखीन त्यांनी बरंच धम्मदान केलं असतं. ते तर म्हणाले, ते आता माझं इथून पुढचं आयुष्य जे हे धम्मप्रचारासाठी मी देणार आहे, अगदी हातात भिक्षापात्र घेऊन फिरणार आहे वगैरे असे. तर ते धम्मदानाची ती मानते, ती करुणा आहे ती. तर करुणा ही शीलावर अवलंबून असते, आणि शील हे प्रज्ञेवर अवलंबून असतं. म्हणून आधी समज. म्हणून आता अष्टांग मार्गाची पण पहिली पायरी जी सम्यक दृष्टी आहे ती प्रज्ञाच आहे. ती समज, अंडरस्टँडिंग पासून सुरुवात होते. ज्याची समजच नाही, जे कळतच नाही, तिथं शिलाचरण करणं शक्यच नाही. म्हणू आपण ते एकदा म्हणू, दोनदा म्हणू, महिनाभर म्हणू, वर्षभर म्हणू, 10 वर्ष म्हणू, 50 वर्ष म्हणू, आयुष्यभर म्हणू. पाता विद वेरमणी अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही, सगळं म्हणू. अगदी 450 पर्यंत काही शिला असतील ते सगळे म्हणू. पण त्याची समजच नाही, ते कसं करायचं, ते कुठं आहे, ते ज्याच्यात या विकृती निर्माण होतात, ते चित्त कुठं आहे, ते मन कुठं आहे, याचं जर भान नाही, याची सती नाही, जागृती नाही, काही होऊ शकत नाही. चांगलं करण्याची इच्छा असणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु चांगलं कसं करायचं हे समजणं हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. तर ती समज महत्वाची, त्याला प्रज्ञा म्हणतात. अंडरस्टँडिंग, अंतर्दृष्टी. अंतर्दृष्टी शब्द आवाज चांगला नसेल, अंडरस्टँडिंग हा शब्द महत्वाचा आहे. मी या ठिकाणी थांबतो. आपली जी गाथा आहे, पुढची गाथा, ती आपण उद्या पाहणार आहोत. आणि मला वाटतं पुष्कळ काही, एका गाथेच्या निमित्तानं बरंच काही सांगितलं. तर फक्त ती गाथाच डोक्यात नव्हती, तर आज कालचा विषय पण माझ्या डोक्यात होता, तो आपण कंटिन्यू केला. आणि हा विषय कधीच थांबणार नाही, हे पण मी तुमच्या लक्षात आणून देतो. सती आणि धम्मपद. धम्मानुसतीमध्ये सती आहे, धम्म पण आहे, पण धम्मपद पण आहे विशिष्ट, तो ग्रंथ. जय भीम, नमो बुद्धाय. इथे मी थांबतो. आता तुमच्यासाठी थोडा वेळ देतो. त्याच हम्म, हा, बोला बोला. ठीक आहे. आजचं सत्र मात्र हा हा चांगल्यापैकी झालेलं हा हा. आहे आणि चित्ताच्या संदर्भात खूप म्हणजे डीपली असं विश्लेषण आपण केलेलं आहे. आणि आपल्या दुसरं जे हे आहे टेबल, म्हणजे त्याच्यामध्ये काया, वेदना, चित्त आणि मनोधर्म. तर वेदनेच्या संदर्भात मला सतीपट्ठाणातले हा 4 पद्य आहेत. हा हा, हा. वेदनेच्या संदर्भात मला थोडस, मला शंका नाही म्हणते, पण मला जे आज थोडस प्रश्न जाणवलं प्रॅक्टिस प्रश्न करताना. हा हा. हा हे सगळं ऑब्झर्वेशन करत असताना, निरीक्षण करत असताना शरीराचं, तर छातीच्या बाजूला, इथे छातीच्या आत थोडस म्हणजे असं जाणवलं, काहीतरी असं दुखल्यासारखं वाटतं. अर्थात ते मला वाटते वेदनेचाच तो एक भाग असू शकतो. आणि दुसरं असं की डोक्यामध्ये मला म्हणजे जडत्व काही वेळेला जाणवत सर अजूनही. पण असं अनुभवाच्या आधारे त्याचं थोडंसं विश्लेषण केलंय किंवा त्याचा अर्थ जर काढण्याचा प्रयत्न केला,
तर ते हळूहळू कमी होत असते. हा, ते महत्वाचं आहे. हा, हा, कमी होते. पण दुःख त्याचं दुःख आणि दुःखमुक्ती छोटी का असाना पण तिथल्या तिथे ती होते. हं. हा तर हे अनुभव मला सातत्याने येत असतात. हा आणि एक विकार ज्याला आपण म्हणूया, मला जी सर्दी होते ना, मला वाटते त्याचाच एक हा, हा. खरं सर्दी होते मला. हो. आणि 2-3 दिवसामध्ये नक्की सर्दी होती. दुसरं अजून की माझी झोप फार कमी आहे. म्हणजे मी 12, 12:30, 1 वाजेपर्यंत. आणि त्याच्या त्याची कारणं वेगवेगळी अशी असू शकतात, असं काही नाही. हा हा पण जवळ-जवळ मला वाटते हे बरीच वर्ष चालू आहे, की झोप माझी कमी आहे. आणि जेव्हापासून या साधनेच्या प्रवाहामध्ये मी सामील झालोय किंवा तो प्रवास चालू आहे माझा, तर मला वाटते त्याच्यामुळे पण म्हणजे 5:30 म्हणजे 5:30. अगोदर तुम्ही 5 वाजता जागे व्हायचे आणि मग काय करायचं? त्याला झोप पण यायची नाही. मग हे मी हा प्रयोग करून बघितला सुरुवातीला. हा हा. म्हणजे 10-12 वर्षापूर्वी. तर ते अजूनही चालूच आहे. तर हम्म. त्याचे फायदे मात्र निश्चितच आहे. तोटे अजिबात नाही. तर हा एक फायदा मला या साधनेमुळे झालेला आहे. आणि आपल्या संपर्कामध्ये ज्यावेळेस मी आलोय, म्हणजे जवळ-जवळ मला वाटतं 5.5 महिने झाले. तर त्याच्यामध्ये प्रगती आहे. प्रोग्रेस निश्चितच आहे. आणि ही प्रगती जसजसं काळ पुढे जाईल, या साधनेमध्ये जसं जसजसा प्रोग्रेस होईल, प्रगती होईल, मला वाटतं त्याच्यामध्ये असं काही हे म्हणजे मागे येण्याचं काही कारण नाही. पुढेच जाणार ते. प्रवास जो आहे, कारण धम्म हा महासागरासारखा आहे. आणि त्याच्यात पोहणं म्हणजे एक सुरुवात म्हणायला काही हरकत नाही. तर निश्चितच त्याच्यामध्ये मी सातत्याने प्रयत्न करतो. धन्यवाद सर. छान छान छान. एक मुद्दा तुम्ही जो मध्ये सांगितला सर्दी सारखे हा, किंवा तुमच्या हा, आता डोकं जड पडणं आणि ते लगेच कमी होणं दुखायचं. हो, हो, होतंय. तर हे आता हे म्हणजे दुःख आणि दुःखमुक्ती हा जो विषय आहे ना हा प्रॅक्टिकल विषय आहे आणि डायरेक्ट अनुभवण्याचा विषय आहे. आणि ते काम तिथलं तिथे जाग्यावर होते याचं जर भान असेल तर आपल्याला लक्षात येतं की हे काम व्यापक अर्थानं किती मोठं असेल. म्हणजे आता कारण जर मी कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोटीच असते. हं. आता माझं डोकं थोडं शांत झालंय. शांत झाला. मेडिकल सायन्स पण सांगतं की आपले जे आजार आहेत ते 80, 90, 95% पुढे आजार जे आहेत ना सगळे सायकोलॉजिकल आहेत, मानसिक आहेत. असू शकतं. हे मेडिकल सायन्स पण म्हणते, आता आपणच नाही म्हणत. हं. मेडिकल सायन्स पण पण त्याच्यावर म्हणते. ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. ट्रीटमेंट घेणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु त्याचं हं, कारण जे आहे ना ते सायकोलॉजीमध्ये पण दडलेलं आहे. हं, उदाहरणार्थ मी सांगतो, आमचे एक नेत्रतज्ञ मित्र आहेत. हं, मित्र म्हणजे जवळ नात्यातले आहेत आणि जवळचे आहेत. मित्र हं, नाही म्हणता येणार, पण ते जवळचे आहेत. तर त्यांना नेहमी तपासणीसाठी पूर्वी जायचो मी त्यांच्याकडे. तर काही हक्काच्या चर्चा पण असायच्या तिथे मोकळ्या मोकळ्या टाकळ्या. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्याकडे असे काही पेशंट येतात का की ते त्यांच्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम दिसतोय तुम्हाला, काही डोळे लाल होणं किंवा हं. चुरचुर होणं किंवा काही असे ते त्यांच्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, ते तुमच्याकडे आलेत, पण तुम्हाला त्या प्रॉब्लेमचं काही कारण सापडत नाही. तुम्ही औषधं देता तर त्यातलं काय लालसरपणा ती खाज कमी करता, पण त्याचं कारण लक्षात येत नाही. असं काही आहे का? तर ते म्हणाले हो, बरोबर बोलले तुम्ही. काही आजार असे असतात म्हणे, म्हणजे आता डोळ्याशी संबंधित जरी घेतलं तरी तो इतरत्र पण लागू आहे सगळीकडे ते. पण डोळे लाल होतात किंवा चुरचुर होते तर आपण काय म्हणतो काहीतरी अलर्जी झाली किंवा काहीतरी काही गेलं असेल डोळ्यामध्ये, काहीतरी असेल. पण कधी कधी काहीच नाही, काही आढळत नाही, पण तरी सुद्धा त्या डोळ्यावर तो परिणाम जो होतो त्याचा संबंध
डेफिनेटली त्यांच्या त्या कॉन्शियसनेसची असतो, त्याच्यात प्रेशर असतं, टेन्शन असतं, आणखीन काही असतं. कारण त्याच्यामधून त्या विकृतीमुळं काही ग्रंथी स्रवतात. तर त्याचा पण त्या त्या ग्रंथींचा जो काय म्हणतात ते केमिकल आहे ते, तर त्या ग्रंथीतला रस जो आहे तो रक्तामध्ये मिसळतो आणि तो सगळीकडे परिणाम करतो. उदाहरणार्थ आपली ऍसिडिटी आहे. ऍसिडिटी हा काय आजार नाही. पित्ताशयातलं पित्तरस जो रक्तामध्ये मिसळतो, तर त्याच्यामुळे जे ऍसिडिटी होते तर मग चक्कर येते आणि पचनक्रिया बिघडते, आणखीन पुढे पोटाचे विकार त्याच्यातून निर्माण होतात, तितकं जास्त दिवस राहील ते. पण पित्त कशामुळे होतं, तर त्याचं एक कारण स्वभावामध्ये पण आहे. जे लोक जास्त चिडचिड करतात, जे रागीट आहे, ज्यांच्यामध्ये द्वेष, म्हणजे चित्ताची जी दुसरी बाजू आपण पाहिली, एक लोभ आणि द्वेष, तर द्वेष जे लोक ज्यांच्यामध्ये जास्त द्वेष आहे आणि चिडचिड आहे, राग आहे, तर त्यांना हे त्रास जास्त असतात. इतरांना पण होऊ शकतात, परंतु यांना जास्त असतात. किंवा लोभाचे जे काही असेल तर जरी ते शांत वाटत असले तरी त्यांच्यामध्ये वाढणारी ओबिसिटी, म्हणजे काय म्हणतात, स्थूलपणा, किंवा आणखीन जे काही ते साठणं, सगळं चरबी साठणं, आणि मग त्याच्यामुळे होणार ब्लॉकेज. मग हे सगळं कसं आहे की खाण्यापिण्यावरचा संयम राहत नाही लोभी माणसाचा, आणि मग ते टाकतच राहतो, उपादान आत घेतच राहतो, आणि त्याचं भान नसतं. तर ती सायकॉलॉजी आहे, ते माइंड आहे, ते चित्त आहे. तर लोभ आणि द्वेष ह्याच्या ह्यातल्या ह्या दोन चित्ताच्या विकृतीमुळं अनेक आजार त्याच्यातून उभे राहतात. आणि बरंच आता आपण मेडिकल सायन्सवर तेवढ्या अधिकारवाणी बोलू शकत नाही. त्याच्यासाठी आपण एखादा डॉक्टर आपण बोलू शकतो. एकदा बोलवलेलं आम्ही डॉक्टर इथे या सत्रामध्ये, काही लोकांना आठवत असेल. एक मिळे MBBS डॉक्टर बोलवून त्यांना मी रिक्वेस्ट केली की आम्हाला समजावून सांगा शरीरातल्या ज्या काही सिस्टम आहेत त्याचा म्हणजे एक तर सगळा सिस्टम आम्हाला समजावून सांगा, आणि सायकोलॉजीचा त्याच्यावर काय परिणाम होतो हे समजावून सांगा. पण त्यांना ती गोष्ट पूर्णपणे अं, सांगता नाही आली, कारण जे काही कारण असेल ते माहित नाही. परंतु आपण असं काही एखाद्या एक्सपर्टला आपण बोलू शकतो आणि सांगा आम्हाला समजावून, मन आणि शरीर याचा काय संबंध आहे, बॉडी माइंडचा काय संबंध आहे. असो, पुढे ज्यांना बोलायचं त्यांनी गॅप द्यायचा नाही, पटकन कंटिन्यू करा बोलणं. कांबळे सर, किरण कांबळे सर, संदीप त्रिभुवन. आता संदीप त्रिभुवन हे थोडे मेडिकल आणि टेक्निकल फील्ड मधले आहेत, त्यांना पण बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. आणि पंतेंचा एक वेगळा अभ्यास आहे, आणि इतर पण अभ्यासू लोक आहेत त्याच्यामध्ये, सुनील साळवे आहेत. सगळ्यांनाच नवीन हा हा बोला. व्यक्तींना थोडं वाटतं की मी जो विचारतो आहे ते माझं चुकत तर नाही, त्यामुळे ते झिजक येते त्यांच्यामध्ये. नाही, काय घाबरू त्यांच्या नका मनात पण. हा त्यांच्या मनात नाही, मग आपलं स्वतःच नाही सांगत, नवीन जे आहेत ना त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची एक हे राहते की मी विचारल्यानंतर माझा ते काही दिसेल, मी काही विचारेल, परंतु मला तेच समजून सांगायचंय की आपल्या मनात ज्या शंका असतात ना त्या स्पष्ट विचारत. चुकीचे असलं तरी विचारा, काय फरक नाही पडत. इथे काही आपल्याला कोणी शिक्षा देणार नाही, आणि आपल्या स्ववर सत्कार दृष्टीवर आपल्याला तो एक न्यूनगंड असतो ना, बा नको आपला कमीपणा दिसायला नको, तर त्याच्यातून बाहेर पडायला उलट मदत होते. बिंदास विचारायचं, काही संकोच करायचा नाही. हा सर, हा जो उट्टी शब्द आहे, उट्टी, हा उट्टी म्हणजे वृष्टी. हा आता आपल्याला ते शब्दशः अर्थ उद्या उद्या घेऊ आपण याच्यावर. तर बरं. उठ्ठी उठ्ठी म्हणजे वृष्टी, वर्षा. आता आपलं वर्षावास चालू अच्छा आहे अच्छा. ना. हा हा हा. हा, वर्षावास मध्ये जी वृष्टी होते, हा. वृष्टी वृष्टी म्हणजे वर्षाव. बरं.
हा. तर वृष्टी म्हणजे ओठी. समती विद्यती म्हणजे पाण्याचा वर्षाव तो प्रवेश. समती समती विद्यती घुसणे, आत घुसणे असं त्याचं हे आहे. पण त्याची शब्दाची फोड कशी आहे ते मी पाहून सांगतो. थोडीशी मला पाली डिक्शनरी बघावं लागेल आणि त्याच्यात बघावं लागेल की समती विच्छती याचा प्रत्यक्षात अर्थ काय आहे. अं, एक मिनिट हा. याच्यामध्ये एक एक हिंदी पुस्तक आहे. यथागारंग, यथा आगारंग, आगार म्हणजे घर किंवा तर छप्पर. हाँ, यथा जैसे, यथा गारंग मतलब जैसे आगार घर, सुछन्नंग, छन्नंग सुछन्नंग. याच्या इथे पहिलं जे आहे ते दुच्छन्नंग. हा, दुच्छन्नंग म्हणजे चुकीच्या पद्धतीने किंवा शाखा. साकारलेलं हा, छत. चुकीच्या पद्धतीने साकारलेलं छत. तर दुच्छन्नंग. उठी म्हणजे वृष्टी किंवा वर्षा, वर्षा का जल. असं त्यांनी चांगलं चांगलं म्हणजे शब्दाची फोड करत करत त्यांनी सांगितलं. समती विज्झती, तर समती विज्झतीचा त्यांनी अर्थ केलेला आहे की सीमा का भेद करता है. सीमा म्हणजे छत फाडून छत. हा, 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 हा. हा, सीमा का भेद करता, भेद होता है, सीमा भेद देता है म्हणजे समती विच्छती. असं त्यांनी कदाचित डिक्शनरीतून अर्थ घेतला असेल. किंवा छत तोडकर बह निकलता है असं त्यांनी त्याचं हे केलेलं आहे. म्हणजे छत फाडून किंवा छतातून ते पाणी आत शिरतं कारण ते नीट साकारलेलं नाही. त्यानंतर अभावितंग म्हणजे, तर आता हा अभावितंग शब्द जो आहे फार महत्वाचा आहे. भव म्हणजे बनणे, आपण पाहतो हा, हा. है न ना, बनणे, बनवता. बनणे बनवणे हे आपण शब्दाचा अर्थ पाहिलेला आहे. आता अभावितंग म्हणजे व्यवस्थित बनवलेलं नाही म्हणजे साकारलेलं नाही, व्यवस्थित बनवलेलं नाही, त्याला अभावितंग म्हटलेलं आहे. छत व्यवस्थित बनवलेलं नाही, तसं चित्त पण व्यवस्थित साकारलेलं नाही म्हणजे संरक्षित केलं नाही. म्हणून अभावितंग चित्तंग, ते चित्त व्यवस्थित त्याचं रक्षण झालेलं नाही, संरक्षण झालेलं नाही. आणि संरक्षण करणारे जे असतं तो जागृतीचा प्रकाश असतो. तो प्रकाश जो आहे तो तो चित्त पाहतो आणि मग त्यातले विकार पण पाहतो. म्हणून जागृती ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे, फार महत्वाची देणगी. त्याला सती म्हटलेलं आहे. बुद्धांना आपण सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. ते आपण परत परत लक्षात घ्यायचं. जागृती हा चित्ताचा, मनाचा, कॉन्शियसनेसचा गुणधर्म आहे. त्याच्यामुळे विद्या आहे. आणि जेव्हा जागृती नसते तेव्हा अविद्या आहे, अज्ञान आहे, अप्रबुद्ध अवस्था आहे. जागृती आली की प्रबुद्ध अवस्था सुरू होते. जागृतीचं पूर्णत्व म्हणजे बुद्धत्व आहे. त्याचा परिणाम निब्बाण आहे. त्याचा परिणाम दुःखमुक्ती आहे, विमुक्ती आहे, जो आपल्याला ह्या चौथ्या याच्यामध्ये दिसतो आपल्याला. तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर अभावितं चित्तं रागोन समती विच्छती. आता राग म्हणजे लोभ द्वेष, तो पण जसं पाणी प्रवेश करतं छतामधून खाली घरात, तसं चित्त जर संरक्षित नसेल, जागृत नसेल, म्हणजे जागृतीचा त्याच्यावर प्रकाश नसेल, तर मग आपोआपच त्याच्यामध्ये इंद्रियाकडून आलेला, इंद्रियांच्या किंवा वर्तनामुळे, आपण वर्तन म्हणू त्याला. वर्तन म्हणजे आपलं हे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याचं हे दुर्वर्तन, कारण संयम नाही. तर त्याच्यातून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या चित्तामध्ये घर करतात, म्हणजे संस्कारित होतात, म्हणजे चित्ताचं संरक्षण होत नाही, असा त्याच्यातून एक अर्थ निघतो.
राग, राग याचा अर्थ लोभ तर आहे, विषयासक्ती. बस, म्हणजे सगळे सगळे शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर असा या गाथेचा शब्दशः अर्थ पण आहे. चला, म्हणजे उद्याचं काम आपलं आजच झालेलं आहे, कारण उद्या उद्या हेच शब्द उद्या येणार आहेत उद्याच्या गाथेमध्ये. आणि त्यावेळेला आपण पाहूया काय निघतंय अजून चर्चेमध्ये. हा सर, ते मगाशी जे अत्तराचं किंवा घराचं जे उदाहरण दिलं गेलं, की मानवाने सगळ्या जे निर्मिती केलेली आहे ती स्वतःच्या म्हणजे सुखासाठीच केलेली आहे. हो. की असं कुठं बोर्ड दिसत नाही की येथे घर घालणारे सामान मिळेल किंवा हो, इथे दुर्गंधी अत्तर मिळेल, असं काही बोर्ड नाहीये. म्हणजे जे आहे ते वॉटरप्रूफ सिमेंट आहे ना आता. नाही, घर घालणारे सामान मिळेल असं बोर्ड नाहीये कुठं. घर गळणार सामान मिळेल, म्हणजे घर म्हणजे गळणारं घर नीट असं असं म्हणायचं का तुम्हाला? हा गळणारं म्हणजे छत. म्हणजे जेवढे पण बोर्ड आहेत ते घर चांगलं म्हणजे न गळणारं सामान मिळेल, पण घर गळणारं सामान मिळेल असं कुठं दुकान नाहीये. हो. म्हणजे जे काही निर्मिती झाली ते सगळे सुखासाठीच झालेली आहे. म्हणजे हो. मानव निर्मिती. हो, नाही, बाहेरून माणूस सुखाचं आच्छादन, सुखाचं छप्पर करायला खूप माणूस म्हणजे एक्सपर्ट झालेला आहे आता. म्हणजे धडपड करतो. बाहेरून सगळं सुख मिळू शकतो तो, म्हणजे त्याला चांगलं अन्न, चांगले वस्त्र, चांगला निवारा आणि चांगल्या सुविधा. आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सुविधा आल्यात किंवा गाड्या आल्यात, तुमच्या टू व्हीलर आहेत किंवा फोर व्हीलर आहेत किंवा विमान आहेत, आगगाडी आहे, विमान आहेत. तर ह्या ज्या सुविधा आहेत, या सुविधा मिळवण्यामध्ये माणसाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. फक्त एकच गोष्ट त्याला जमली नाही अजून, म्हणजे दोन गोष्टी. एक तर तो मृत्यूपासून वाचू शकत नाही, आणि दुसरं तो स्वतःला दुःखातून मुक्त ठेवू शकत नाही. ह्या मार्गाने, ह्या पद्धतीने त्याला बुद्धांचं तंत्र वापरावं लागेल, धम्मत वापरावं लागेल. बाकी ते काही करा. जे आता तुम्ही मगाशी सांगितलं की जे कॉम्प्युटरला आपण जेव्हा पाहतो तर आरोप काय म्हणजे त्याच्याविषयी आपलं द्वेष आणि लोभ काही भावना नाही, पण जेव्हा तो आपल्या कामाचा ठरत नाही, तो आपलं काम करत नाही, तेव्हा आपल्याला त्याचा राग येतो. म्हणजे आपली म्हणजे तृष्णा त्याच्यामध्ये आहे की त्यांनी आपलं व्यवस्थित काम करावं. आपलं काम नाही करत तर काय, नाही का? पण आपण त्याला विचलित न होता पण त्याची विल्हेवाट लावू शकतो, म्हणजे ज्याला आपण भंगारात देणं म्हणतो. हा, किंवा कोणाला देऊन टाका ते. जर एखाद्याच्या वापराचा असेल, त्याला जास्त काम नसेल त्याच्यावर तात्पुरतं, तर देऊन टाका, नाही तर भंगारात द्या. भंगारवाले त्यातलं साहित्य काढून ते विकतात, त्याच्यात त्यांचं पोट भरतं. तर काय करायचं, थांबायचं का? बाकी सगळे लोक शांत आहेत आणि थोडस आश्चर्य पण वाटतं, कारण चेहरा नाही दाखवत, आवाज नाही, आणि ते बसलेले आहेत. ऐकतोय ना सर, हा, ऐकतोय. ऐकताय, तुम्ही ऐकताय, पण आता काही गोष्टी अशा आपण एक चिंतन करायचं, विचार करायची एक सवय लावली पाहिजे हा. आपल्या ह्या, कारण कालेन धम्म साकच्छा एतं मंगलं उत्तमं. धम्मचर्चा जी आहे ही फार महत्वाची आहे. काही लोकांनी धम्मचर्चेला निगेटिव्ह ठरवलेलं आहे. दॅट इज रॉंग, चुकीचं आहे ते. धम्मचर्चा ही फार महत्वाची आहे. आता हे बुद्ध प्रत्येक वर्षावासामध्ये 3 महिने, 4 4 महिने काय फक्त गप्प बसत असतील का तिथे? धम्मचर्चा चालायची तिथे. धम्मचर्चा ही हे सकस बुद्धीचं ते हे आहे, म्हणजे पात्रतेचं लक्षण आहे ते धम्मचर्चा करणं. पण जर तुम्ही म्हणाल की नाही धम्मचर्चा करायची नाही, तर तुम्हाला धम्मचर्चा करता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. तुम्हाला लोकांना बोलतं करता येत नाही. लोकांच्या मनातले, लोकांच्या बोलल्याशिवाय लोकांच्या मनातले प्रश्न असो किंवा काय असो, आता इथे आपण आपण प्रश्न सोडवण्यासाठी नाही आपण इथं धम्मचर्चा करणार, परंतु आता बुद्धांनी समजा
किसा गोतल म्हणला, हा मला कळतं, तू तू काय बोलू नको, मला सगळं, मी अंतर्ज्ञानी आहे, मला सगळं कळतं, तू काय बोलू नको. असं नाही म्हटलंय. याचं अंगुलीमालाचं तोंड बंद करणं शक्यच नाही, परंतु असं नाही म्हणलं बोलू नको. उलट जेवढं बोलतील तेवढं त्यांचं मन कळेल, त्यांचे प्रश्न कळतील. धम्मचर्चा ही झालीच पाहिजे. आणि एखादी गोष्ट, आता समजा बुद्धांचं प्रवचन समजा त्यावेळेला होत असेल, बाकीचे भिक्षू त्यांना प्रश्न विचारत असतील का, पण ते हे की तथागत जे काय म्हणत असतील ते त्यावेळेला, हा मुद्दा समजला नाही, हे कसा काय, मग त्याच्यावर दुसरं प्रवचन व्हायचं. किंवा आपण मिलिंद प्रश्नातले प्रश्नोत्तर बघा, चर्चा आहे ना, ती धम्मचर्चा आहे ना. ही गोष्ट आपण लक्षात घेतली, धम्मचर्चेला फार महत्व आहे. धम्म साकच्छा, कालेन धम्म साकच्छा, वेळोवेळी पुन्हा पुन्हा धम्मचर्चा करा. धम्म ही एकतर्फी गोष्ट नाही. हम्म. मध्ये मध्ये आवाज जातोय सर, एकदम थांबून जातोय सर. हा, ते आता ते होणार होतं, मला माहिती आहे. इंटरनेट 1 तास वगैरे असा झाला की ते तुम्हाला झूम तुम्हाला सांगणार, तुम्ही आता फार मर्यादेचं उल्लंघन करताय तुम्ही, आम्ही तुम्हाला जेवढं दिलं तेवढंच वापरा. तर या ठिकाणी थांबूया आपण.